ठरलं तर मागचं एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सायलीला प्रिस्क्रिप्शन मिळतं. तर आता इथे ते प्रिस्क्रिप्शन ती देते अर्जुनला. तर सायली प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर अर्जुन वाचतो आणि बघतो की काय प्रिया सदा मैनाला पॉइझन देणार आहे असं म्हणतो अर्जुन. तुम्ही घाबरू नका असं म्हणते सायली. माझ्या मैत्रिणी सदा आणि मैनाला वाचवायला खंबीर आहेत असं म्हणते ती. तर आता इथे मैना आणि सदाला दाखवले. अर्जुन आणि सायली नसते तर आपलं काय झालं असतं कुणास ठाऊक असं म्हणते आता मैना. तर आता इथे आनंदी ऐकते हे आणि ती म्हणते सदा मैना इथे मला सायली ताईला सांगायला हवं असं म्हणते आनंदी. तर सत्याच्या मार्गावर आनंदी खमकी आनंदी म्हणून असं तिचं दाखवलंय. तर आता इथे मैना इंजेक्शन घ्यायला आलेली असते. तर तिला नर्स एक इंजेक्शन देत असते. तेवढ्यातच नंदिनी येते आणि हात पकडते त्या नर्सचा. तर नंदिनी येते आणि मास्क काढते. तर मास्क काढल्यावर काय ती तर प्रिया असते. तर आता नंदिनी म्हणते आता हे इंजेक्शन मी तुला देणार, प्रियाला धडा शिकवणार, निडर नंदिनी असं एवढं दाखवलंय. तर प्रिया पळत पळत जात असते. तर तेवढ्यातच तिला मंजिरी पकडते रात्रीचा अंधारात आणि ती ढकलते तिला चिखलामध्ये. तर तेवढ्यातच त्या बाजूने रमा येते आणि ती सुद्धा ढकलते आता इथे प्रियाला. मंजिरी, रमा आणि सायली करणार प्रियाला चळव की पळव. तर आता हा प्रोमो एवढाच होता प्रेक्षक हो. तर ह्या आठवड्यामध्ये हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षक हो. तर आता ह्या प्रोमो प्रमाणे प्रिया फक्त आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे सुभेदारांची आणि किल्लेदारांची म्हणून ती अजूनही ते नाटक कंटिन्यू करण्यासाठी की तीच तन्वी आहे म्हणून आणि त्याचा पुरावा असतो सदा मैना ते तिचे रिअल आई बाबा असतात त्यांना मारण्याचा निर्णय घेते. तिला आता कुणालाही मारलं तरी चालत असतं कारण तिला हे सत्य सगळ्यांपासून लपवायचं असतं. तर ह्या सगळ्याच्या नादात ती आता मोठं पाऊल उचलते. तर आता ती स्लो पॉइझन देणार असते आणि ती मैनाला ती इंजेक्शन देणार असते. त्यामुळे आता ती हॉस्पिटलमध्ये शिरते आणि इंजेक्शन देणार असते ती मैनाला. तर आता तेवढ्यातच तिला नंदिनी पकडलेली असते आणि आता तिला ती थांबवते त्या इंजेक्शन देण्यापासून. तर प्रेक्षका हो हा सगळा प्रकार खूप भयानक दाखवलाय खरंच सिरियलमध्ये. म्हणजे एका घरात अशी मुलगी आहे तिने एवढं सगळं करते खरंच खूप असं अनबिलिव्हेबल आहे. तर या प्रोमोची सुरुवात बघा प्रेक्षक हो त्या प्रिस्क्रिप्शन पासून जे डॉक्टर दिलेले असतात प्रियाला तर ते सापडलेलं असतं सायलीला आणि ती जाऊन दाखवलेली असते अर्जुनला. तर मग अर्जुन म्हणतो हे सगळं काय आहे, प्रिया पॉइझन देणार आहे. तर आता सायली म्हटलेली असते नाही माझ्या मैत्रिणी येतील आणि त्या बरोबर 3 तेरा करतील असं म्हटलेले असते ती प्रियाचे. तर त्याच्यानंतर आनंदी जात असते आपल्या मार्गाने. तर ती सदा मैनाचा आवाज ऐकते. तर आता सदा मैना म्हणत असतात की अर्जुन सायली आहेत म्हणून, नाहीतर आमचं काय झालं असतं हो असं म्हणत असते मैनावती. तेवढ्यातच आता आनंदी सगळं ऐकते आणि ती म्हणते की सायली ताईला सांगायलाच हवं. तर मग त्याच्यानंतर एकदमच असं दाखवले की मैनावती गेलेली असते हॉस्पिटलमध्ये आणि तिला इंजेक्शन देत असते एकटी नर्स. तर तेवढ्यातच इथे नंदिनी तिने हात पकडते त्या नर्सचा आणि हात पकडल्यानंतर तिचा मास्क काढते. तर मास्क काढल्यावर बघते तर काय तर ती प्रिया असते. तर ती आता इंजेक्शन आपल्या हातामध्ये घेते. नंदिनीने म्हणते आता मी तर तुझे 3 तेरा वाजवणारच आणि बघ हे इंजेक्शन मी तुला कसं देते ते. तर या सगळ्यानंतर बघा रात्र झालेली असते आणि प्रिया हे आपलं हुडी घालून आणि सगळं अंग झापून पळून पळून कुठेतरी बॅग घेऊन जात असते. तेवढ्यातच तिला येते आणि आता तिथे मंजिरी तिला बघते आणि तिला ढकलते चिखलामध्ये. तर आता चिखलामध्ये पडलेली असते प्रिया आणि मग तिच्यानंतरच रमा सुद्धा येते आणि रमा आता तिला परत ढकलते ते चिखलामध्ये. तर आता इथे रमा आणि मंजिरी दोघे मिळून तिला सळव की पळव करतात. तर आता इथे सायली, मंजिरी, रमा, नंदिनी, आनंदी हे सगळे मिळून बघा प्रेक्षक हो या एपिसोडमध्ये येणार आहेत. इंटरेस्टिंग होणार आहे हा एपिसोड. तर आता बहुतेक इथे प्रिया सगळं सामान घेऊन पळत असावी आणि त्याच वेळेला तिला गाठून मंजिरी ढकलत असेल चिखलामध्ये असं वाटायला लागलेलं आहे. कारण ती मास्क घालून एवढं लपून छपून जात असते तर ती पळतच असेल ना प्रेक्षक हो. तर असं बरोबर बहुतेक इंटरेस्टिंग होणार आहे हे. तर ती पळत असते तर तिला ते दोघंही बघा प्रेक्षक हो ढकलतात ते चिखलामध्ये. तर आता इंटरेस्टिंग अजून एक प्रोमो आला ह्याच्यानंतर आम्ही तो टाकणार आहे. तर त्या प्रोमोमध्ये तर अजूनच इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत. तर तो इंटरेस्ट असंच ठेवण्यासाठी मी सांगणार नाही काय होणार आहे. तर ते लगेचच आम्ही रात्री वगैरे अपलोड करू कारण लगेचच्या लगेच नाही अपलोड करू शकणार. तुम्ही हे सुद्धा बघा ना प्रोमोने तर उद्या अपलोड करू. कारण तो प्रोमो तर अजून खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण ते खूप खूप भारी आहे त्या प्रोमोमध्ये. तर प्रेक्षक हो प्रियाला पळू जायला काय देत नाहीत बघा ह्या सगळ्या आणि आता इथे ते वाचवले सुद्धा असतात मैनावती आणि सदाला. तर तन्वी तीच आहे हे तिला सिद्ध करण्यासाठी ती काय काय करते प्रिया. मात्र आता लवकरात लवकर प्रिया ही तन्वी नाही आहे हे सिद्ध होणार आहे आणि तो एपिसोड लवकरच येणार आहे. पण बघा प्रेक्षक आता प्रियाचं खूप अति होते. मला खूप जास्त आवडायचं सिरियल जेव्हा ते तिघे म्हणजे नागराज, मैपत आणि प्रिया, साक्षी सगळे मिळून जे लढायचे ना सुभेदारांबरोबर. इथे ते प्लॅन ऐकायचे तिथे ते प्लॅन ऐकायचे ते खूप बघायला इंटरेस्टिंग वाटायचं. ते प्रियाचं सुभेदारांबरोबर ते छळणं वगैरे ते काय मला इंटरेस्टिंग वाटायचं नाही. मात्र हे तिघं जे प्लॅन करायचे आणि मग नंतर त्याच्यात फनी पण असायचं आणि मैपतीची कशी इन्सल्ट पण करायचं प्रियाचे खूप बघायला खूप इंटरेस्टिंग वाटायचं. आणि ह्या बाजूला दुसरीकडे हे बघा प्रेक्षक हो इथे जे सुभेदार मंडळींचं आहे ते आपलं आपापलं काय काय करायचे म्हणजे सायली वगैरे
हे आपापलं काय-काय ऐकायचे. मग ते त्यांना टशन द्यायचे, ते त्यांना टशन द्यायचे. मग कोर्ट केसेस व्हायचे. खूप फनी होतं. खरं तर त्या वेळेला जेव्हा तो मधुबाऊंचा मर्डर झाला होता, त्याच्यानंतरचे एपिसोड्स खूप खूप भारी होते. तर तो महिपत काय-काय करायचा, तो नागराज काय-काय करायचा, खूप फनी दाखवले खरंच. मला म्हणजे ते एपिसोड्स खूप जास्त आवडतात. ते 3 वर्ष कशी गेले ना, कळलेच नाहीत प्रेक्षक. आणि अर्जुन सायलीचं ते नवीन-नवीन होतं, जे हेट्रेड होती अर्जुनच्या मनामध्ये तिच्याबद्दल. मग नंतर त्यांचं प्रेम झालं. ते पण एपिसोड्स खूप छान होते खरंच प्रेक्षक हो. तुम्हाला पण मिस वाटतंय का म्हणजे तेव्हाचे जे एपिसोड्स होते ते? आणि प्रियाला कसं चकमा देऊन 2दा लग्न करतो अर्जुन, ते पण खूप इंटरेस्टिंग होतं. सीरियल तर तेव्हापासून बोरिंग झालंय जेव्हापासून अश्विन बरोबर लग्न झालंय प्रियाचं. कारण प्रिया काही करायची, हा बावळट अश्विन त्याला एकतर ॲक्टिंग येत नाही प्रेक्षक हो, जो कोणी अश्विन प्ले करतोय आणि तो कसा बावळटासारखा ॲक्ट करायचा ना, बघायला खरंच खूप कंटाळा यायचा. आणि आता पण जे बघायला ना इमोशनल सीन्स खूप कंटाळा येतो. अश्विनचं तोंडच बघायला एकतर कंटाळा येतो. त्याला ॲक्टिंग येत नाही. अस्मिता पण खूप छान ॲक्टर आहे. ती खूप छान इंटरेस्टिंग करते. मात्र अश्विनची तर ॲक्टिंगच्या बाबतीत बोंब आहे बघा प्रेक्षक हो. आत्ता तरी जरा तरी बरं करतोय. तेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तर कशी घाण ॲक्टिंग करायचा तो आणि तेव्हापासून हे सीरियल बोरिंग झालंय. खरं तर ती तिच्या घरात असायची. नागराजसोबत तिचं जे प्लॅनिंग असायचं, ज्यानंतर ती महिपतला भेटायची, मग साक्षीला भेटायची. खूप इंटरेस्टिंग वाटायचं प्रेक्षकांना. तिथे अर्जुन आणि सायलीची इथे प्रेम कहाणी पण चालू होती. थोडा हळू-हळू रोमान्स चालू होता आणि तिथे त्या बाजूला मोठमोठ्याने त्यांची काय-काय म्हणजे रणनीती आखायची ते बघणं खूप, खूप, खूप इंटरेस्टिंग वाटायचं. आजकाल एक बोरिंग सीरियल झालेलं आहे फक्त त्या अश्विन आणि प्रियाच्या लग्नामुळे. तर प्रेक्षक हो, पूर्णाची पण पुढच्या एपिसोड्समध्ये येणार आहे आणि ते तर अजून जे प्रोमो बोलते मी ते खूप, खूप, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि अजून गोष्ट म्हणजे प्रेक्षक मला असंही वाटायला लागलंय, की मध्ये दाखवलं होतं प्रिया आणि हा अश्विन खूप जवळ गेले होते. तर आता ती गरोदर वगैरे झाली, तर परत ते अश्विनचं बाळ आहे म्हणून हे लोकं सुभेदार मंडळी तिला सोडतील की काय? म्हणजे मर्डररला सोडतील की काय? हे पण मला शंका वाटतेय. कारण हे मूर्ख आहेत सुभेदार मंडळी. पहिलाच तिला आता तो जेलमधून बाहेर काढलेला असतो अश्विन आणि परत ती आणि एक खून करते. खरं तर एकदा खून केलेल्या माणसाला ना परत बाहेर काढायचं नसतं. तो आणि खून करू शकतो. त्यांना अशी शिक्षा दिली पाहिजे, ती परत बाहेर नाही आले पाहिजेत. पण हा मूर्ख डॉक्टर असून तिला बाहेर काढतो. ती परत किती खून केले? ते शांताचा मर्डर केला. अजून किती-किती खून केलेत आम्हाला तर आठवण पण नाही आहे प्रेक्षक हो. कारण आता एवढे मर्डर्स दाखवलेत ना या सीरियलमध्ये, खूप काय-काय मोठं झालं ना तरच आठवण राहतं. एकतर ह्याच्यामुळे जेलमध्ये गेला होता ना अर्जुन, त्यामुळे शांताचा मर्डर आठवण तरी राहिलाय. बाकीचे मर्डर्स आठवण पण राहत नाही. तर आता इथे मैनावती आणि सदाचा पण मर्डर झाला असता, त्यांना वाचवलंय. म्हणजे ही प्रिया किती मर्डर्स करणार बघा प्रेक्षकांनो आराम फिरते ती. तर त्याचं काहीतरी केलं पाहिजे. तेवढं पण मोकाट नाही सोडायची आणि कुणाच्या सुना एवढं मर्डर वगैरे करून घरात राहतात. खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे छोटे-मोठे काहीतरी तुम्ही दाखवू शकता. म्हणजे तेलच फेकलं किंवा भाजीच अशी केली किंवा असं काहीतरी. असं काय की एवढे सगळे मर्डर्स दाखवताय तुम्ही म्हणजे साधारण एकटी मुलगी एवढे सगळे मर्डर्स करते आणि धूळ सोकते पोलिसांच्या डोळ्यांमध्ये, लॉयरच्या डोळ्यांमध्ये आणि सुभेदार मंडळी तिला पाठीशी घालतायत आणि माहीत पण नाही लोकांना की ती तुमची मुलगी पण नाही आहे. खूप म्हणजे वाईट दाखवलंय खरंच प्रेक्षक हो. तुम्हाला पण वाटतं का, हे खूप मूर्खपणा दाखवलाय? असं शक्यच नाही रिअल लाईफमध्ये. तर प्रेक्षक हो, आजच्या प्रोमोसाठी एवढंच. तर अजून एक प्रोमो येणार आहे रात्री. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन अपडेटसाठी. तर आजच्या या प्रोमोसाठी एवढंच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.